2 दिवसांपूर्वीच अमेरिकेनं येमेनमधील हुती बंडखोरांच्या ठिकाणांवर भीषण हवाई हल्ले केले. मात्र या हल्ल्याची सर्व प्लॅनिंग आधीच लीक झालेली होती. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्याच एका सहकार्याच्या चुकीमुळे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित ही माहिती लीक झाली. ट्रम्प सरकारचं वॉर प्लॅनिंग आधीच कसं लीक झालं ते लीक करण्यामागे नेमका कुणाचा हात होता या रिपोर्टमधून पाहूयात. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यातलाच एक धाडसी निर्णय म्हणजे येमेनमधील हुती बंडखोरांना नामशेष करण्याचा. ट्रम्प यांनी आपला मोर्चा येमेनकडे वळवल्यानंतर येमेनमध्ये अनेक भीषण बॉम्ब हल्ले करण्यात आले. मात्र या बॉम्ब हल्ल्यांची माहिती, हल्ल्यांची योजना आणि हल्ल्यांबाबतची गुप्त चर्चा हल्ल्यापूर्वीच बाहेर आली. व्हाईट हाऊसमधील एका अधिकाऱ्यानं एक मोठी घोडचूक केल्याची घटना उघडकीस आली. 2 दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या हवाई दलानं येमेनमध्ये मिसाईल हल्ले केले. या हवाई हल्ल्याची योजना आखण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सिग्नल या ॲपवर एक ग्रुप बनवला होता. या ग्रुपमध्ये अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेग्सेथ आणि इतर वरिष्ठ अधिकारी होते. हल्ला कुठे, कधी आणि कसा होणार याची चर्चा ग्रुपवर करण्यात आली. मात्र ग्रुपच्या ॲडमिननं एका पत्रकाराला या ग्रुपमध्ये चुकून ॲड केलं होतं. द अटलांटिक या मासिकाचे मुख्य संपादक जेफ्री गोल्डबर्ग यांना चुकून या ग्रुपमध्ये ॲड केलं गेलं. गोल्डबर्ग यांनी या संधीचा फायदा घेत येमेनमधील हल्ल्याचा तपशील आपल्या लेखातून प्रसिद्ध केला. गोल्डबर्ग यांचा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर व्हाईट हाऊसमधील अधिकाऱ्यांना त्यांची चूक उमगली. ही घटना अनावधानानं घडल्याचं स्पष्टीकरण त्यानंतर व्हाईट हाऊसनं दिलंय. I take responsibility. I built the group. मी या चुकीची जबाबदारी स्वीकारतो. मी सिग्नल ॲपवर ग्रुप बनवला होता. माझ्याकडून लाजिरवाणी चूक झाली आहे. हो, पण मी आणि पीट माजी सैनिक आहोत. आम्हाला अशा ऑपरेशन्सची माहिती आहे. पीट हेग्सेथ उत्कृष्ट संरक्षक सचिव राहिले आहेत आणि हे असं ऑपरेशन होतं ज्यामुळे मला आश्चर्य वाटलं. मला वाटतं सागरी मार्ग बंद ठेवणं, दहशतवाद्यांनी सतत विनाशकारी गोळीबार करणं, इराणने दहशतवाद्यांना मिसाईल पुरवणं, अशा गोष्टी डेमोक्रॅट्सना योग्य वाटत होत्या. मात्र ट्रम्प निर्णायक कारवाई करतात आणि आता आम्हाला या कारवायांमुळे अशा अनेक गोष्टी रोखण्यात यश मिळतंय. दहशतवाद्यांचे हवाई हल्ले रोखण्यात, सागरी मार्ग खुले करण्यात आम्हाला यश येतंय, पण आम्हाला त्याबद्दल काही बोलायचं नाही. विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा इतक्या मोठ्या चुकीला माफी दिल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. बरं, मला वाटतं की हा प्रश्न मला आता विचारण्यात आलाय आणि मी त्याची काही उत्तरं दिली आहेत आणि ती सर्व सारखीच आहेत. आमच्याकडे एक अद्भुत टीम आहे. आमची राष्ट्रीय सुरक्षा आता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहे. त्या भागात आमच्यावर असंख्य हल्ले झाले. हे लोक, या लोकांकडून अनेक जहाजांवर हल्ले केले जातात. केवळ आमचीच जहाजच नाहीत तर जगभरातल्या, केवळ आमचीच नाही तर येमेनच्या हवाई हद्दीतून जाणाऱ्या विमानांवरही हल्ले केले जातात. माझ्या माहितीनुसार कोणतीही वर्गीकृत माहिती नव्हती. त्यांनी एक ॲप वापरलंय. जर तुम्हाला ते ॲप म्हणायचं असेल तर ते बरेच लोक वापरतात. सरकारमधील बरेच लोक वापरतात, मीडियामधले वापरतात. डोनाल्ड ट्रम्प यांनी येमेनमध्ये आश्रयाला असणाऱ्या हुती बंडखोरांचा समूळ नायनाट करण्याचा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेकडून येमेनच्या वेगवेगळ्या भागांमध्ये या हल्ल्यांमध्ये हुती बंडखोरांना लक्ष्य करत असल्याचा दावा अमेरिकेकडून केला जातोय. मात्र यात अनेक निरपराध नागरिकांचेही बळी जात असल्याचं दिसून येतंय. येमेनमधील नागरी भागांवर सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे हुती बंडखोरांच्या कारवाया थांबवण्याचे अमेरिकेचे उद्दिष्ट साध्य होणार नाही. येमेन निश्चितच आपला प्रतिसाद वाढवेल. हे स्पष्ट झालं आहे की येमेनवर डझनभर हवाई हल्ले करूनही हल्ले थांबलेले नाहीत. त्याऐवजी येमेनने अमेरिकन जहाजांना देखील लक्ष्य करण्यासाठी आपल्या कारवाया वाढवल्या आहेत. येमेनमधील हुती बंडखोरांचे अनेक महत्त्वाचे नेते या हल्ल्यात ठार झाल्याचा अमेरिकेचा दावा आहे. यामध्ये हुती बंडखोरांच्या क्षेपणास्त्र विभागाच्या प्रमुखाचाही समावेश आहे. गाझामधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लाल समुद्रातील व्यापारी वाहतुकीवर हल्ले करण्याचा इशारा हुती बंडखोरांनी यापूर्वीच दिला होता. त्यामुळे हुती बंडखोरांना आवरण्याचं मोठं आव्हान
आता ट्रम्प सरकारसमोर असेल. मात्र हल्ल्याचा प्लॅन चॅटिंग ग्रुपवरून लीक होणं हा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.